झाल्याच्या नंतर ग्रामीण पोलिसांच्या पीआयने ते जाणीवपूर्वक तिच्या कर्मचाऱ्यावर दबाव टाकून त्याला गुन्हा दाखल करायला लावला। हालांकी बीडमध्ये रेल्वेचा एकही कर्मचारी काल उपस्थित नव्हता। मग त्यांनी कोणत्या कर्मचाऱ्याला उभं केलं? त्या ठिकाणी एका कोणत्यातरी लेबरला उभं करून त्याला गुन्हा दाखल करायला लावला आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन ग्रामीण पोलीस स्टेशनचा पीआय आणि त्यांचे 40 ते 50 कर्मचारी त्यांनी ते बॅनर काढलं, झेंडा काढला, झेंडा काढून वरून बिल्डिंगवरून खाली फेकला आणि ते विचारणा करत असताना आमचा एक कार्यकर्ता त्या ठिकाणी उपस्थित होता। त्यांनी विचारलं की तुम्ही झेंडा का फेकायला लागले, बॅनर का काढायला लागले? तर त्याला मारलं, त्याचा मोबाईल जप्त केला आणि त्या ठिकाणी हाकलून दिलं। खरं तर कोणाची तक्रार बीडमध्ये या नावाला नव्हती। बाबासाहेब आंबेडकर नाव दिल्याच्या नंतर सगळ्या स्तरातून सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी त्या ठिकाणी आनंद व्यक्त केला, आम्हाला फोन करून शुभेच्छा दिल्या। परंतु जातीवादी पीआयने त्या ठिकाणी एका लेबरला हाताशी धरून गुन्हा दाखल केला आणि रात्रीतून बॅनर काढलं। परंतु आता आम्ही ज्यावेळेस माननीय एसपी साहेबांना बोलायला गेलो तर 1 तास आम्हाला बाहेर उभं केलं, कोणी आमची दखल घेत नव्हतं। त्यांनी साहेबांना म्हणलं की 2-3 लोक मध्ये या, परंतु इथं 2-3 लोकांचा प्रश्न नाही तर संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या अस्मितेचा प्रश्न आहे। म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांना विनंती केली पोलीस कर्मचाऱ्याला, एक तर एसपी साहेबांना बाहेर बोलवा किंवा मग आम्हाला सगळ्याला आतमध्ये येऊ द्या। त्याच्यानंतर ॲडिशनल एसपी जे पानकर साहेब आहेत त्यांनी त्या आतमध्ये येऊन आम्हाला त्या ठिकाणी चौकशी केली। आम्ही त्यांना सांगितलं की बॅनर काढलं ते कोणत्या पंचाच्या समक्ष काढलं का? तो कोणी पंच नव्हते, साक्षीदार नव्हते। जर कोणी तक्रार दिली तर तक्रार देणारे आणि जे तुमच्याकडे आरोपी म्हणून नाव आले त्या सगळ्या लोकांना समक्ष बसून त्यांना नोटीस देऊन पंचाच्या समक्ष, साक्षीदाराच्या समक्ष बॅनर काढायला पाहिजे होतं। पण बॅनर त्यांनी चोरून लपून काढलं। रात्रीचे काम हे चोरांचे असतात, पोलिसांचे नाही। म्हणून आज हे पोलिस चोर आहेत। आमच्या सगळ्या बीडमधल्या आंबेडकरी समाजाचं असं म्हणणं आहे की ज्या ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पीआयने आणि 40-50 कर्मचाऱ्याने बाबासाहेब आंबेडकरांचा झेंडा आणि बॅनर काढलं, त्यांनी बाबासाहेबांचा अवमान केला म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करून आजच्या आज त्यांना निलंबित केलं पाहिजे। जर आज ते निलंबित करणार नसेल तर हा वाद पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही पेटवणार आहेत। आणि याच्यानंतर ज्या लोकांनी, राजकीय लोकांनी त्या पीआयला फोन केले, कालचा त्याचा जे फोनचा रेकॉर्ड आहे त्या मान्य एसपी साहेबांनी काढायला पाहिजे। आणि कोणी फोन केले, कोणी त्याला काय दबाव दिला आम्हाला माहिती आहे। कोणकोणत्या राजकीय नेत्याने त्यांना दबाव दिला, कोणकोणत्या राजकीय नेत्यांनी त्यांच्याकडे सांगितलं की त्यांच्या मायबापाचे त्यांना नावं द्यायचे होते। अरे पण बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या मायबापाच्या 17 पिढ्याचं कल्याण करून ठेवलेलं आहे। बाबासाहेबांनी त्याच्या 4-4 लेकरांचं बलिदान देऊन तुमच्या लेकरांना आमदार खासदार केलेला आहे, परंतु त्यांचं नाव देत असताना तुम्हाला एवढा पोटात घोळा का होतो? बाबासाहेबांचं नाव येत असताना तुम्हाला त्याचा राग काय येतो? तुमचा द्वेष या माध्यमातून बाहेर यायला लागलाय। म्हणून आता जर हे नाव कायम नाही केलं तर हा लढा आम्ही पुन्हा महाराष्ट्रामध्ये पेटवणार आहे। एवढं त्या ठिकाणी काय दिलंय पोलिसांनी तुम्हाला आश्वासन? पोलिसांनी तुम्हाला आश्वासन काय दिलेलं आहे? आम्हाला एसपी साहेबांनी नेहमीप्रमाणे आश्वासन दिलं की आम्ही तपास करू, परंतु तुमच्याकडे एखादा जर अन्यायग्रस्त आला, तो मागासवर्गीय असाल तर त्याला 2-3 महिने तुम्ही एफआयआर करत नाही, तुम्हाला ते आरोपी सापडत नाही, तुम्ही मुद्देमाल तुम्हाला सापडत नाही। मग तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव ज्यावेळेस त्या रेल्वे स्टेशनला दिलं, तुम्ही रात्रीतून कसं एका 10 तासाच्या आतमध्ये ते बॅनर काढता आणि कारवाई करता। हे कसं काय करता? तर तुमच्या डोक्यामध्ये ही जाती मानसिकता आहे। तुम्ही बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणाचा वारंवार फायदा घेता, ओबीसी फायदा घेतात, एसटी फायदा घेतात, एससी फायदा घेतात, परंतु बाबासाहेबांचं नाव त्याला नको वाटतं म्हणून त्यांनी उडवडीचं उत्तर दिलं आम्ही तपास करू। परंतु आम्ही त्याच्या उडवडीच्या उत्तराला बळी पडणार नाहीत। जर त्यांनी आजच्या या लोकांना निलंबित नाही केलं तर उद्यापासून पूर्ण महाराष्ट्रात आम्ही लढा करणार आहे।